केंद्राच्या मोटर वाहन कायद्यांविरोधात राज्यातील ट्रक आणि टँकर चालकांनी अनिश्चितकालीन आंदोलन पुकारल्याने अमरावती जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेल पोहोचले नाही। त्यामुळे मध्यरात्रीपासून 90% पंप ड्राय झाले आहेत, तर पेट्रोल घेण्यासाठी पेट्रोल पंपावर सोमवारी रात्री 8 वाजल्यापासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र रात्रीपर्यंत दिसून येत आहे। पेट्रोल डिझेलसाठी वाहन चालकांना 2 ते 3 तास रांगेत उभे राहावे लागल्याने संताप व्यक्त होत असून सरकारने तातडीने उपाययोजना राबविण्याची मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे। त्यासोबतच सामान्य नागरिकांनी शासन प्रशासनावर रोष व्यक्त केला आहे। 1-1.5 तास झाला, कमीत कमी 8 वाजतापासून मी इथं पेट्रोल पंपावर उभा आहे आणि मला असं वाटलं की लवकरात लवकर पेट्रोल भरून घ्यायचं, कारण की मला जायचं मयतमध्ये। मी मुलाला घेऊन आलो, पप्पा करून राहिला तो विषय, म्हटलं चला 10-15 मिनटात पेट्रोल भरून आपण घरी जाऊ। पण 1-1.5 तास झाला, आता 2 तास होऊन राहिले, पेट्रोल मिळायला तयार नाही आहे। शासन काय करून राहिला मला माहीत नाही। ट्रक ड्रायव्हरचा विषय म्हणजे संप आहे, हे ठीक आहे, हे मान्य आहे मला, पण आमचा काय विषय, सामान्य जनतेचा काय विषय, याच्यात प्रशासन काय करून राहिलं? आता मला सांगा, विषय काल 31 होती, प्रशासनानं पूर्ण चौकात सगळे बॅरिकेड लावले, सगळे लावले की दारू पिणाऱ्याला पकडा, सगळं करा। दारू पिणाऱ्याला पकडणं हा विषय दुय्यम आहे, पण डायरेक्ट आपले पैसे भरा, खिसे भरा, हा विषय केला। पण आता जो पेट्रोल पंपावर जो गर्दी आहे, एकही पोलीसवाला आणि एकही आपला कुठले प्रशासनवाले कोणी इथं तयार नाही आहे की सगळ्यांना सांभाळणार आहे आणि एक लाईनात पाठवून। मला 2 तास झाले, मी लाईनमध्ये 2 व्हीलरवाले पुढं निघून चालले गेले, पण हे आता आम्हाला समजलं बा की ट्रक ड्रायव्हर जे आहे, समजा ड्रायव्हिंगवाले सगळे, त्यांचा स्ट्राईक आहे। पण त्यांचा ना आणि पेट्रोल पंपाचा काय विषय आहे बा? यांना पेट्रोल देऊन द्या, मोकळं करा, जी मागणी काहीच नाही आहे बा, पटापट पेट्रोल द्या, मोकळं करा, पण आम्हाला पण बाकीचे कामं असतात ना। एएस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर।